बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विधानसभा मतदानासाठी प्रशासन सज्ज, अशी आहे तयारी. महिनाभरापासून सुरू असणारे विधानसभा निवडणुकीचं रण कालपासून थंडावलं आहे. विविध राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या होणाऱ्या फैऱ्या काल थंडावल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी दिनांक 20 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 113 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 3452 मतदान केंद्र असून या ठिकाणी 33,05,098 मतदार मतदान करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर मतदान यंत्रावर नाव व चिन्ह याची नोंद करून प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात 16,237 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची 3 प्रशिक्षणं पूर्ण झाली असून या प्रशिक्षणाच्या वेळीच त्यांना मतदान केंद्र नियुक्त करून देण्यात आली आहेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना आपल्या मतदान केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. प्रशासनाच्या वतीने यावेळी महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग केलं जाणार आहे. तर ग्रामीण भागातील सुमारे 50% मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे. यामध्ये 2 कॅमेरे ठेवले असून यापैकी एक मतदान केंद्रात असेल तर दुसऱ्या रांगेचे छायाचित्रण करणारा एक कॅमेरा असेल. एकूण 2090 केंद्रांचं वेबकास्टिंग होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील 452 एसटी गाड्या निवडणुकीच्या कामकाजात असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची ने-आण करण्यासाठी एसटी गाड्यांचं जिल्हा प्रशासनाकडून बुकिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे गाड्या त्या कामात व्यस्त असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी 1 पोलीस अधीक्षक, 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपाधीक्षक, 24 पोलीस निरीक्षक, 148 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 2304 पोलीस कॉन्स्टेबल, 3807 होमगार्ड, तर SAPF, SRPFची 4 पथके आणि CAPFची 6 पथके आणि 1 पलटण बंदोबस्तासाठी सज्ज आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.